नमस्कार मॅडम. नमस्ते. लोटस नर्सरीच्या आपण संचालिका आहात. तर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे जो दरवर्षी अवॉर्ड दिला जातो, तर त्यामध्ये मिस महाराष्ट्र अवॉर्ड 2026 आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल खरंच मनापासून आपले अभिनंदन. थँक्यू. नमस्कार, मी सौ विनया ओंकार ढेकळे, राहणार सोलापूर. आज लोटस नर्सरी स्कूलच्या संचालिका सौ गीतांजली बोडके मॅडम मिस महाराष्ट्र अवॉर्ड 2026 हा जो प्राप्त झालेला आहे, त्याबद्दल मी प्रथम मॅडमचे मनापासून अभिनंदन करते. आणि योग्य व्यक्तीची निवड ही टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलनी योग्य व्यक्तीची जी निवड केलेली आहे, त्याबद्दल महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्व टीमचे मी आभार व्यक्त करते. बघा, जेव्हा देव छप्पर फाडके देतो, तेव्हा प्रगती ही होतच राहते. त्यामुळं मला आणि स्पेशली माझ्या मुलाला, माझा मुलगा आता 4th मध्ये आहे, तर आम्हाला मॅडमनी आणि लोटसनी छप्पर फाडके नॉलेज दिलेलं आहे. त्याबद्दल कुठली क्वेरीज नाही, शंका नाही, काही नाही. कारण आज माझा मुलगा मोठ्या स्कूलमध्ये आहे आणि तो रँक मध्ये आहे. त्याचं बेसिक झालेलं आहे हे लोटस नर्सरी स्कूलमध्ये झालेलं आहे. आणि जेव्हा तो 2 वर्षाचा पण नव्हता माझा मुलगा, तेव्हा मला म्हणायचे की तू एवढ्या लवकर स्कूलमध्ये घालणार आहेस का मुलाला तुझ्या? तर मला असं वाटलं की मॅडमशी चर्चा करावी. आणि जेव्हा मी मॅडमकडे आले, तेव्हा मॅडमचे ते शब्द मला आज आठवत आहेत. त्यांना अवॉर्ड हे भेटलाय, त्याच्यासाठी मी म्हणलं की योग्य व्यक्ती तुम्ही निवडलेली आहे. तर तेव्हा मॅडम मला एकच बोलले होते की तुम्ही शाळा म्हणजे फक्त शिक्षण हे विषय सोडून द्या. शाळा म्हणजे आता हे प्ले ग्रुप नर्सरीचे तुमचे मुलं आहेत, त्यांची जी कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीमध्ये आज जर तुम्ही त्यांना शाळेत घातला प्ले ग्रुपला, तर नेक्स्ट ते काय दुसऱ्या दिवशीपासून लगेच एबीसीडी घ्या आणि त्यांचा अभ्यास स्टार्ट करा, हे विषय इथं घेत नाही. हसत खेळत इथं शिक्षण दिलं जातं. आणि त्याच्यामुळं जी तुमची म्हणजे तुमच्या पाल्याची जी कॅपॅसिटी आहे मेमरीची, त्याच्यापेक्षा 20% to 30% तुमची ग्रास्पिंग पॉवर इथं आल्याने वाढणार आहे. आणि खरं झालं की म्हणजे मॅडमनी हे वाक्य बोलले आणि ते मला अनुभव स्वतःला आला. ते सांगायची खरी चांगली गोष्ट म्हणजे ही आहे, म्हणजे मी ऑब्झर्व ती केली आहे. 7-8 वर्षापासून माझं आणि मॅडमचं कॉन्टॅक्ट आहे. तर तेव्हापासून एक आहे की मॅडम जेव्हा स्कूलचे टायमिंग असतं, तेव्हा त्याच्या व्यतिरिक्त मॅडम जात असतील, पण स्कूलच्या टायमिंग मध्ये हे स्कूलमध्ये अवेलेबल असतात आणि पूर्णपणे मुलांना त्यांच्या नॉलेजनी ते हँडल करतात. त्यांचा आता स्टाफ पण आहे. माझ्या मुलाच्या वेळेस 7-8 वर्षाखालचा पण स्टाफ अजून आहे. तर मॅडम जे बोलतील आणि जे त्यांना मुलांना द्यायचं आहे, ते मॅडमना तयार करतात आणि ते मुलांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की स्कूलमध्ये सातत्य निर्माण झालेलं आहे. आणि या सातत्यामुळे काय झाले, आज पण आता माझा मुलगा 4th ला आहे, पण खरं त्याचा अभ्यास आणि प्ले ग्रुप नर्सरीचा अभ्यास हे जमीन आसमानाचा फरक आहे. त्याचा इकडं लेवल होऊ शकत नाही, हे डोक्यात येईल. पण तसं नाही. जेव्हा तो इथं येऊन ग्रास्पिंग पॉवर जी मॅडमनी त्याला शिकवली आणि जे पोयम असू दे किंवा काय, तो स्वतः आजपर्यंत त्यांनी ट्युशन लावलेली नाहीये. तो लोटसच्या फक्त एकाच्या जीवावर तो आज रँक मध्ये आहे. आणि मी हे बिनधास्तपणे सांगू शकते. आणि मॅडमचं एवढी कला आहे शिकवण्यामध्ये की आम्ही मॅडमच्या मागे लागायचो की मॅडम तुम्ही ट्युशन घ्या. पण मॅडमनी कधी ट्युशन हा प्रकार केलेला नाही. फक्त आणि फक्त लोटस नर्सरीचे स्टुडंट जे आहे त्यांच्यावर फोकस करणे, नेक्स्ट त्यांना फ्युचरमध्ये काय त्यांना अचीव करायचंय त्याच्याबद्दल ते चांगल्या रीतीने ते करू शकतात, ह्याची मला आज सुद्धा गॅरंटी आहे. बाहेर जरी विचारलं तरी मी हेच सांगते आजपर्यंत की लोटस नर्सरी आणि गीतांजली मॅडम ह्याच्या व्यतिरिक्त स्कूलमध्ये म्हणजे जायची तुम्हाला गरज नाही, कारण मॅडम सगळं काही देऊ शकतात. म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर काय आहे, बघा, जेव्हा ज्ञान ही अशी गोष्ट आहे, नॉलेज ही अशी गोष्ट आहे की ती आपण
म्हणजे प्रगतीची गुरुकिल्ली आहे ज्ञान म्हणजे. आणि मला वाटतं बहुतेक मॅडम मॅजिशियन आहेत. त्यांच्याकडे एक गुरुकिल्ली आहे नक्कीच. आणि त्याचा वापर जर आपण केला चांगल्या प्रकारे, तर नक्कीच माझा मुलगा जो पुढे गेलेला आहे तो जाणार. आणि अशा व्यक्ती जर असतील आपल्या समाजामध्ये आणि तुम्ही न्यूज चॅनलच्या मार्फत अशा व्यक्तींना जर प्रोत्साहन देत असेल, तर नक्कीच अजून प्रगती होऊ शकते. आणि संस्काराच्या बाबतीत म्हणलं तरी आज माझ्या मुलाच्या ह्याच्यावरनं सांगते, की माझा मुलगा संस्काराच्या बाबतीत एक नंबर आहे. ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेचं पण आउटपुट हेच आहे, की तुमचा मुलगा चांगल्या संस्काराचा आहे. आणि ह्याची पण गुरुकिल्ली मॅडमकडेच आहे. त्यामुळं आणि अशा व्यक्तीबद्दल मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल खरंच टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद.